सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला। महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला। महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली। महाविकास आघाडीत काँग्रेसला 13, शिवसेना ठाकरे गटाला 9 तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा मिळाल्या होत्या। आता विधानसभा निवडणुकीत परिस्थिती बदलण्यासाठी महायुतीने प्रयत्न सुरू केले आहे। त्यासाठी राज्यभरातील महिलांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली। ही योजना जाहीर होताच राज्यभरातील तहसील कार्यालय आणि सेतू केंद्रावर महिलांची गर्दी होत आहे। आता महाविकास आघाडीकडून निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे महायुतीने शेतकरी कर्जमाफीवर विचार सुरू केला आहे। त्यासाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी महायुतीच्या विरोधात कॉल दिल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आला आहे। त्यामुळेच अजित पवार यांनी घेतली केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर महाविकास आघाडी आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार असल्याने ऐन निवडणुकीत महायुतीची कोंडी होणार आहे। त्यामुळेच महायुतीमध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भात चर्चा सुरू झाली आहे।